राजकीय विश्वातून मोठी बातमी। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी होणार आहे। या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आज आक्रमक होणार आहे। प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्ते उपोषण करणार आहेत। तसंच पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्ते जमण्यास सुरुवातही झालेली आहे। तर महाविकास आघाडीतर्फे मोठ्या प्रमाणात बॅनर्सही लावत रोहित पवार यांना पाठिंबाही दर्शवण्यात आलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी होते आणि त्या संदर्भात आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गट हा आक्रमक झालेला आहे। आज देखील गेल्या वेळेसारखंच आंदोलनाच्या पावित्र्यात राष्ट्रवादी शरद पवार गट आहे। आपण सध्या आहोत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्या बाहेर। आपण जर बघितलं तर इकडे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एवढंच नव्हे तर उपोषणाची देखील तयारी करण्यात आलेली आहे। कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आज उपोषणाची हाक दिलेली आहे। मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर उपोषण होईल। तर उर्वरित महाराष्ट्रात जिथे राष्ट्रवादीची कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी असतील, ते सगळे पदाधिकारी आज तहसीलदार कार्यालय तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन करणार आहेत। आपण बघतोय की राष्ट्रवादीचं प्रदेश कार्यालय आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। आज दुसऱ्यांदा इथे रोहित पवारांची चौकशी होणार आहे। तर विशेष म्हणजे इथे बॅनर जे लावण्यात आले आहेत ते केवळ राष्ट्रवादीचेच नाहीये तर महाविकास आघाडीतर्फे देखील बॅनर लावण्यात आलेले आहेत, जिथे तिन्ही पक्षांची निशाणं, त्यासोबत उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांचे फोटो देखील लावण्यात आलेले आहेत। आपण बघतोय की पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा शरद पवार गट हा रोहित पवारांची जी चौकशी सुरू आहे त्या विरोधात आंदोलन करतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश नेरुरकरसह सचिन गाड, साम टीव्ही।